नमस्कार, तुम्ही पाहता आहात अपडेट कट्टा. निवृत्तीवेतनधारक कर्मचारी तसेच कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. आता हा अपडेटविषयीचा सविस्तर शासन निर्णय तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात. याद्वारे आता शासनाने अत्यंत सुलभ प्रक्रिया केली आहे, ज्यामध्ये निवृत्तीनंतर जे वेगवेगळे आपले डॉक्युमेंट्स असतील किंवा विविध ज्या सेवा आहेत त्यासाठी वारंवार संबंधित कार्यालयात आपणास भेटी द्याव्या लागतात, जावं लागतं. आणि या संपूर्ण बाबीचा विचार करून शासनाने अगदी एक सविस्तर असं महाउपलब्धी नावाचं जे ॲप लॉन्च केलं आहे आणि त्या ॲपच्या विषयी माहिती संबंधित एक सविस्तर शासन निर्णय 19 जून 2026 रोजी जारी केला आहे. आणि याच विषयीची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालता आपण काय सविस्तर शासन निर्णय आहे आणि एकंदरीत या ॲपच्या माध्यमातून जे आपले कुटुंब निवृत्तीवेतनधारक असतील किंवा निवृत्त वेतन घेणारे जे कर्मचारी असतील सेवानिवृत्त यांच्यासाठीची सर्व संबंधित जी माहिती आहे ती जाणून घेऊ. चला, आता यामध्ये स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा 19 जून 2026 हा शासन निर्णय आहे. आता यामध्ये काय सांगितले आहे तर महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेले जे निवृत्तीवेतनधारक आहेत तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनाशी संबंधित ज्या विविध माहिती असेल किंवा सेवा प्राप्त करण्याच्या अनेक वेळा संबंधित जे कार्यालय आहे अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व संबंधित जे कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. आणि विशेषतः मासिक निवृत्ती वेतनाबाबतचा तपशील, त्यानंतर महागाई भत्त्यातील फरक रक्कम आणि आयकर कपात दाखला ज्याला आपण फॉर्म नंबर 16 म्हणतो, आणि त्यासोबतच उत्पन्नाचा दाखला इन्कम सर्टिफिकेट, त्यानंतर निवृत्तीवेतन विषयक शासनाचा शासन निर्णय आणि इत्यादी बाबींसाठी प्रत्यक्षातपणे कोषागार कार्यालयात जावे लागते. आता राज्यातील बहुतांश जे निवृत्तीवेतनधारक आहेत हे ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे वयोमानानुसार त्यांना उक्त बाबींसाठी कोषागार कार्यालयात जाणे शक्य होत नाही. आणि या सर्व सेवा जलद व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने एक स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करून निवृत्तीवेतनधारक असतील किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना उपलब्ध करून देण्याच्या ज्या सेवा आहे तर याविषयी शासनाच्या ही बाब विचाराधीन होती आणि यास्तव हे ॲप लॉन्च केलं आहे. आता हे ॲप कसं वापरायचं आहे, जे की महाउपलब्धी असं जे ॲप आहे हे कसं वापरायचं आहे याविषयी सविस्तर माहिती देणारच आहे. आता चला त्या अगोदर थोडंसं शासन निर्णयामध्ये ज्या उल्लेख केलेल्या बाबी आहेत त्या समजून घेऊ. यामध्ये ॲप कार्यान्वित करण्यास मान्यता ही 1 जुलै 2026 पासून देण्यात आली आहे. हे ॲप आपल्याला मोबाईलच्या आपल्या गुगलच्या प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे, तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. आता या ॲपची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करा. आता आपण जे वरील जी माहिती सांगितली तीच माहिती आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये यामध्ये कोणत्या सुविधा मिळणार आहेत तर पेन्शन पेमेंट हिस्ट्री, म्हणजे आपल्या पेन्शनची जी हिस्ट्री आहे, किती आपल्याला मासिक जे आहेत पगार मिळाली आहे, किती लाभ मिळाला, त्यानंतर याचा विस्तृत तपशील यामध्ये दिसणार आहे या मोबाईल ॲपच्या माध्यमातून. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट संबंधित जेवढी माहिती आहे ती देखील आपल्याला येथे मिळणार आहे. त्यानंतर EPPO लायब्ररी आहे. त्यानंतर फॉर्म नंबर 16 जो आहे तो देखील यामध्ये आपल्याला त्या संबंधित माहिती उपलब्ध होणार आहे आणि माहिती मिळणार आहे. सोबतच शासन जे पेन्शनधारकांसाठी विविध शासन निर्णय जारी करतं किंवा निर्णय घेतं ती देखील संपूर्ण माहिती, ज्यामध्ये शासन निर्णय असेल, परिपत्रक असेल किंवा इतर काही नवीन माहिती असल्यास ती देखील या ॲपच्या माध्यमातून देण्याचा हे प्रयत्न केला जाणार आहे आणि या संबंधित सेवा पुरवल्या जाणार आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आता हे ॲप जे आहे ते उपलब्ध झालेलं आहे प्ले स्टोअरवरती. आता हे ॲप कसं वापरायचं, कोणत्या कोणत्या सुविधाचा आपल्याला कसा लाभ घ्यायचा याविषयीची सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देणार आहोत. त्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या, आपण काय करा की आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे. आपण निवृत्तीवेतनधारक असाल तर नक्कीच
आपण ते ॲप डाउनलोड करा आणि ते कसं वापरायचं त्यासाठी कमेंटमध्ये आपले काही अडचणी असतील, प्रश्न असतील त्या ॲपविषयी तर नक्की विचारा. आणि हो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जर निवृत्तीवेतनधारक असाल किंवा त्याचे कुटुंबातील सदस्य असाल तर ही माहिती आपल्यासाठी उपयुक्त वाटली तर नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि याबद्दल काही अडचण आले तर कमेंट करा. चला, धन्यवाद.